नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीचे 9 दिवसाचा प्रारंभ चालू झालेला आहे आणि अशामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने मातेची सेवा, उपासना करत असतो. मातेला खुश करण्यासाठी अनेक प्रयोगही केले जातात. तर त्यामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे कन्यापूजन, यालाही खूप शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. जर कधीही कन्यापूजन केले नसेल तर यावर्षी कन्यापूजन नक्की करून बघा. ते कन्यापूजन अष्टमीला केलं जातं. याला खूप महत्त्व आहे. मोठ्या मोठ्या घरातले म्हणजे जे अंबानी असतील किंवा शेट्टी असतील या घरातले लोकसुद्धा या पूजेला खूप मानतात. तर आपणही ही पूजा करून मातेचा आशीर्वाद आपल्यावरती घेतला पाहिजे. तर बघा मित्रांनो, काय करायचं असतं या दिवशी. तुम्हाला 9 मुली जेवायला घालायच्या असतात. 9 मुलींची तुम्हाला पूजा करायची असते. तुम्ही म्हणाल आमच्या इथे 9 मुली आम्हाला भेटत नाहीत. तर तुम्ही एखादी जरी मुलगी जेवायला बोलवली किंवा तिची पूजा केली तर त्याचंही फळ तुम्हाला कित्येक कोट्यावधीमध्ये मिळत असतं. तुम्हाला 9 मुलींना घरी बोलवायचं आहे. घरात येताना त्यांचे पाय धुवून तुम्हाला त्यांना आत बसवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना हळदी-कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे. प्रत्येकीला एक फूल, गजरा वगैरे तुम्हाला द्यायचा आहे. चुनरी ओढायची आहे त्यांच्या डोक्यावरती. त्यानंतर तुम्हाला त्यांना जेवू घालायचं आहे. लक्षात घ्या, जेवणामध्ये तुम्हाला आंबट आणि तिखट पदार्थ बनवायचा नाही आहे. जेणेकरून त्या छोट्या-छोट्या कुमारिकांच्या डोळ्यातून पाणी येईल असं तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला जे काही जेवण असेल ते एकदम साधं जेवण, गोडाचं जेवण तुम्हाला बनवायचं आहे. जर त्या मुलींच्या डोळ्यातून पाणी आलं, त्यांना त्रास झाला, तर याचा अर्थ मातेला पण त्रास झाला असाही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला त्या मुलींच्या डोळ्यातून पाणी येईल असं कोणतंही जेवण बनवायचं नाही आहे. दुसरं म्हणजे ती मुलगी तुम्हाला 2 ते 5 या वयोगटातीलच बोलवायच्या असतात. हे झालं. त्यानंतर त्या मुलींचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला त्यांना काही भेटवस्तू द्यायच्या असतात. भेटवस्तूमध्ये तुम्हाला जे आपल्या असतं शृंगाराचं ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यामध्ये टिकल्याचे पॉकेट असेल, छोटे-छोटे बांगड्या असतील किंवा कंगवा असेल, टिकली असेल, अशा प्रकारचे तुम्हाला त्यांना पॅकेट द्यायचे असतात. त्यामध्ये तुम्हाला लाल कलरच्या रंगाचा समावेश करायचा आहे, कारण लाल कलर हा मातेला खूप असा प्रिय आहे. लाल कलरमुळे माता अगदी लगेच प्रसन्न होते. त्यामुळे तुम्हाला लाल कलरची चुनरी असेल, लाल कलरचा रुमाल असेल, हे त्या मुलींना तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक फळ आणि दक्षिणा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने देऊ शकता. अगदी ₹1 दिला तरी खूप आहे. ₹11, ₹51, ₹101 अशी दक्षिणा तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्यांना एक केळ किंवा एक फळ तुम्हाला त्यांच्या ओट्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. अशी मातेची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर घरातले सगळ्या मंडळींनी तुम्हाला त्या 9 मुलींच्या पाया पडायचं आहे आणि त्यांचा चांगला आशीर्वाद घ्यायचा आहे. असं केल्याने आपल्या जीवनातील दारिद्र्य, दुःख हे सगळ्यांचा नाश होतो. आपल्या सगळ्या संकटांचा नाश होतो. आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. या लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात जेव्हा लक्ष्मी येते ना, तेव्हा आपल्या घरात खरोखरच पॉझिटिव्हिटीचं वातावरण तयार होतं आणि तिथून पुढे तुम्ही बघा, तुमच्या जीवनामध्ये काहीच दरिद्रता, दुःख, कोणतंच घरात संकट येणार नाही. तर हा तुम्ही नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुम्हीही कधी नवरात्रीमध्ये 9 मुली जेवायला घातल्या नसतील तर यावर्षी नक्की 9 मुली जेवायला घाला आणि त्याचा अनुभव घ्या. जर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू